नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी अध्या परत एकदा खूप स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। फ्रेंड्स, मी मेकअप, स्किन केअर, हेअर केअर, हेअरस्टाईल, मेकअपचे हॅक्स आणि लाईफस्टाईल अशा वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ घेऊन येत असते। जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ज्या महिला ऑफिसला जातात किंवा ज्या मुली कॉलेजला जाणार आहेत किंवा जातात त्यांनी झटपट 5 मिनिटात मेकअप कसा करायचा। फ्रेंड्स, तुम्हाला तर माहितीच आहे सुट्ट्यांचे दिवस जे आहेत ते ऑलमोस्ट आता संपलेले आहेत। 12वीचा रिझल्ट लागलेला आहे, 10वीचा रिझल्ट लागणार आहे। त्यामुळे ज्या टीनेजर्स आहेत, ज्या मुली आहेत त्या कॉलेजला जाणार आहेत, त्यासोबत ज्या महिला आहेत, गृहिणी आहेत, गर्ल्स आहेत, त्या पण ऑफिसला जाणार आहेत। तर या महिलांनी, या मुलींनी, गृहिणींनी झटपट 5 मिनिटात कसा मेकअप करायचा, कसं स्वतःला रेडी करायचं आणि कसं प्रेझेंटेबल दाखवायचं ते सांगणार आहे। व्हिडिओ आपण लगेचच सुरू करूयात, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं जे नाव आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवायचं आहे, जेणेकरून आपण जे नेक्स्ट व्हिडिओ येईल त्यामध्ये तुमचं नाव घेऊन स्पेशली मी तुम्हाला थँक्यू म्हणेन। आणि जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांची मी नावं व्हिडिओच्या एंडला घेणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर चला हा व्हिडिओ आता आपण सुरू करूयात। फ्रेंड्स, आता आपण मेकअप करणार आहोत, पण मेकअप करण्याआधी आपल्याला स्किन केअर करायची आहे। स्किन केअर केल्याने आपली स्किन जी असते ती प्रोटेक्ट राहते आणि आपली स्किन हेल्दीसुद्धा होते। ठीक आहे, सगळ्यात आधी आपल्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे। त्यासाठी माझ्याकडे आहे हा सिम्पलचा हायड्रेटिंग लाईट मॉइश्चरायझर। ऑल स्किन टाईपसाठी आहे हा। जर तुम्ही टीनेजर असाल तरीसुद्धा हा लावू शकता। खूप माइल्ड आहे, खूप लाईट आहे, चेहऱ्यावर जेव्हा तुम्ही लावता तो लगेच ॲब्झॉर्ब होतो। तर मॉइश्चरायझरसाठी हा मी सिम्पलचा मॉइश्चरायझर अप्लाय करणार आहे। फ्रेंड्स, मॉइश्चरायझर अप्लाय केल्यानंतर आता आपल्याला सनस्क्रीन अप्लाय करायची आहे। ऑफिसला जाता, कॉलेजला जाता तर सनस्क्रीन लावायला अजिबात स्किप करायचं नाही आहे। इतकं कडक ऊन आहे, त्यामुळे सनस्क्रीन तुम्ही नक्की लावा। ठीक आहे, आता मी इथे घरातच आहे त्यामुळे सनस्क्रीन नाही लावते मी। ठीक आहे फ्रेंड्स, आता आपल्याला बेस मेकअप करायचा आहे। तर बेस मेकअप जो आहे तो आपला लॉंग लास्टिंग राहिला पाहिजे। जे ऑफिसला जातात ते 8 ते 9 तास बाहेरच असतात, त्यामुळे मेकअप टिकला पाहिजे। आणि जे कॉलेजला जातात ते 6 ते 7 तास बाहेरच असतात, म्हणजे कॉलेजला असतात। तर तेवढ्या वेळासाठी आपला मेकअप टिकला पाहिजे। त्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला प्रायमर लावायचं आहे। प्रायमरसाठी मी इथे यूज करणार आहे इनसाईटचा हा 3-1 प्रायमर प्रोटेक्ट आणि मॉइश्चरायझर आहे हा, म्हणजे याच्यामध्ये मॉइश्चरायझर पण आहे, त्यामुळे तुमची स्किन छान अशी हायड्रेट देखील होईल। ठीक आहे, तर इथे मी मेकअप लॉंग लास्टिंग राहण्यासाठी इनसाईटचा हा प्रायमर वापरत आहे। प्रायमर आपण अप्लाय करून घेतलं, आता आपल्याला बेस मेकअप करायचा आहे। तर बेस मेकअपसाठी मी इथे पॉन्ड्सचं बीबी क्रीम लावणार आहे आणि याची जी कव्हरेज असते ना ती खूप हलकी असते आणि त्यामुळे तुमचा जो मेकअप आहे तो तुम्हाला अजिबात हेवी वाटणार नाही। ठीक आहे, आणि यामध्ये ना SPF 30 PA++ आहे, त्यामुळे सनस्क्रीन जर तुम्ही कधी स्किप केलं लावायचं तरी पण चालून जाईल। ठीक आहे, तर हा पॉन्ड्सचा बीबी क्रीम मी बेस मेकअपसाठी वापरणार आहे। थोडंसं आपल्याला घ्यायचं आहे, मी एवढंच प्रोडक्ट घेतलं आहे। ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, छान असं डॉट करून सुरुवातीला पूर्ण चेहऱ्याला अप्लाय करून घ्यायचं आहे। बीबी क्रीम छान अशी अप्लाय केली। आता आपल्याला फिंगरच्याच हेल्पने छान असं ते ब्लेंड करायचं आहे। ब्युटी ब्लेंडर पण तुम्ही वापरू शकता। ठीक आहे, पण मी इथे फिंगरच्याच हेल्पने छान असं ब्लेंड करून घेते। ठीक आहे, डॅबिंग मोशनमध्ये पूर्ण जे आहे बीबी क्रीम ते व्यवस्थित ब्लेंड करून घेते।
फ्रेंड्स, बीबी क्रीम छान अशी मी ब्लेंड करून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता छान अशी कव्हरेज आली आहे, हलकी कव्हरेज आहे. ठीक आहे, आता तुम्ही बघू शकता थोडंसं मला माझे अंडर आय एरिया आणि आयलिड थोडंसं पिगमेंटेड आहे, म्हणजे थोडंसं डार्क सर्कल आहेत. ठीक आहे, तर तुम्हाला डार्क सर्कल असतील, जे आयलिड आहे थोडीशी पिगमेंटेड असेल तर तिला तुम्ही हाईट करू शकता. त्याने तुमचा जो चेहरा आहे तो इव्हन दिसतो आणि तुमचा लुक पण प्रेझेंटेबल दिसतो. ठीक आहे, तर इथे मी थोडंसं कन्सिलर जे आहे त्याने माझे जे अंडर आय एरिया आहे, आयलिड आहे ती थोडंसं हाईट करणार आहे. ठीक आहे, कन्सिलर जे आहे ते मी फक्त माझे अंडर आय एरिया आणि आयलिडवरच अप्लाय केलं आहे. जर तुम्हाला डार्क स्पॉट्स असतील तर त्यावर तुम्ही अप्लाय करून छान असं ते ब्लेंड करून हाईट करू शकता. ठीक आहे, आता जे मी अंडर आय एरियावर लावलं आहे ते व्यवस्थित असं ब्लेंड करून घेते. ठीक आहे, कन्सिलर लावलं आणि छान असं मी ब्लेंड केलं आणि तुम्ही बघू शकता जी पिगमेंटेशन होती, डार्क सर्कल होते ते छान हाईट झालेले आहेत आणि माझा जो चेहरा आहे तो इव्हन टोन दिसतो. आता आपल्याला पूर्ण जो बेस मेकअप आहे तो सेट करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी इथे मी हा फेसेस कॅनडाचा कॉम्पॅक्ट पावडर आहे त्याने पूर्ण जो बेस आहे तो सेट करून घेते. आता आपल्याला ॲब्रो फिल करायचे आहेत. ठीक आहे, तर त्यासाठी इथे मी इनसाईडचा हा ॲब्रो पॅलेट घेतलेला आहे. अफोर्डेबल आहे, 140 रुपयाला तुम्हाला नायकावर मिळेल. ठीक आहे, आणि करंटली हा माझा फेवरेट झालेला आहे खूप, कारण मी कुठेही जाताना या ॲब्रो पॅलेटने माझे ॲब्रो फिल करते. ठीक आहे, आणि पावडरने जेव्हा आपण ॲब्रो फिल करतो ना तर त्या इझिली आणि पटकन होतात. तर तुम्ही हा वापरू शकता. यामध्ये तुम्हाला 3 शेड मिळतात. ठीक आहे, त्यासोबत तुम्हाला यामध्ये ब्रशसुद्धा मिळतो. अशा प्रकारे एका साईडला ब्रश आहे, दुसऱ्या साईडला स्पूली आहे ॲब्रो सेट करण्यासाठी. आणखीन एक फ्रेंड्स, जर तुमचे ॲब्रो जाड असतील तर तुम्ही नाही फील केलात तरी चालेल, पण जर पातळ असतील ना तर त्या फील करा, त्याने तुमचा जो लुक आहे तो अजून अट्रॅक्टिव्ह दिसेल. ठीक आहे, तर आता मी ॲब्रो फील करून घेते. आता आपल्याला मस्कारा अप्लाय करायचा आहे. तर मस्कारासाठी मी हा NYBचा मस्कारा अप्लाय करणार आहे. ठीक आहे, आपल्याला काजळ लावायचा आहे. तर माझ्याकडे हा स्विस ब्युटीचा काजळ आहे. ॲक्च्युली हातात पकडून पकडून आहे ना हा जो काजळचं जे नाव आहे ते निघून गेलं आहे. ठीक आहे, तर हा काजळ मी आज वापरणार आहे. आणि काजळ जो आहे तुम्हाला वॉटरप्रूफ लावायचा आहे. जेव्हा तुम्ही काजळ वॉटरप्रूफ लावता तेव्हा काय होतं, कितीही घाम आला तर जो काजळ आहे तो डोळ्यांमधून उतरत नाही. ठीक आहे, फ्रेंड्स, डोळ्यांचा मेकअप आपला झालेला आहे. मी ॲब्रो फिल केल्या, मस्कारा लावला आहे, काजल लावला आहे. ठीक आहे, लायनर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही नक्की लावू शकता. ठीक आहे, पण लायनर लावायला खूप वेळ लागतो, त्यामुळे 5 मिनिटात लायनरच लावायला जातील, त्यामुळे झटपट आपला मेकअप होणार नाही, म्हणून मी लायनर इथे स्किप केला आहे. ठीक आहे, आता तुम्ही बघू शकता माझा जो फेस आहे तो पूर्ण व्हाईट दिसतो आणि मला थोडंसं प्रेझेंटेबल मला दाखवायचं आहे. त्यासाठी मी काय करणार आहे, मी इथे इनसाईडचा हा क्रीमी लिप अँड चिक टिंट आहे. ठीक आहे, तुम्ही ब्लश लावू शकता, पण ब्लश लावल्याने काय होतं, आपला जो बेस असतो तो हेवी होतो आणि त्याची जी कन्सिस्टन्सी असते ना ब्लशची ती थोडी थिक असते. ठीक आहे, आणि आपल्याला नॅचरल लुक दाखवायचा आहे, त्यासाठी मी इथे इनसाईडचा हा टिंट आहे तो लावणार आहे. ठीक आहे,
आता मी टिंट जो आहे तो माझ्या चिक्सवर अप्लाय करणार आहे, जसं की मी फक्त डॉट देणार आहे 3. ठीक आहे, अशा प्रकारे आता फिंगरच्याच हेल्पने आपण छान हे ब्लेंड करू. ठीक आहे, फ्रेंड्स तुम्ही बघू शकता टिंट मी अप्लाय केला आहे आणि किती नॅचरल वाटतं. अजिबात असं वाटत नाही की मी माझ्या चेहऱ्याला काही वेगळं असं लावलं आहे. खूप हलका आहे आणि फिंगरच्या हेल्पने छान हा टिंट ब्लेंड होतो. ठीक आहे, तर हा तुम्ही घेऊ शकता. मला आय थिंक 180 रुपयाला हा मिळाला आहे नायकावर. ठीक आहे, तर आता दुसऱ्या साईडचं पण मी फिंगरच्याच हेल्पने छान असं ब्लेंड करून घेते. आता आपल्याला लिपस्टिक लावायची आहे, तर मी काय करणार आहे, हा मार्सचा लिप लायनर आहे, तोच मी ॲज अ लिपस्टिक म्हणून अप्लाय करणार आहे. ठीक आहे, तर हा तुम्हाला असा छान न्यूड पर्पलिश कलर मिळेल. ठीक आहे, तर हा मी आज अप्लाय करणार आहे. फ्रेंड्स हा आहे आपला आजचा मेकअप आणि तुम्ही बघू शकता हा जो मेकअप आहे तो किती प्रेझेंटेबल आणि किती सुंदर दिसतो. तर अशा प्रकारे तुम्ही कॉलेजला जाण्यासाठी, ऑफिसला जाण्यासाठी इतका सुंदर मेकअप झटपट 5 मिनिटात करू शकता. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल. आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. आता आपले जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांची नावं घेऊन स्पेशली आपण त्यांना थँक्यू म्हणू. ठीक आहे फ्रेंड्स, सगळ्यात पहिलं जे नाव आहे ते आहे उर्मिला कुंभकर्णा, रंजना, प्राची पवार, आरोही, गायत्री शिंदे, सुमन पाटील आणि मेघना हिरे. थँक्यू सो मच टू सबस्क्राईब माय चॅनल अँड लॉट्स ऑफ लव फ्रेंड्स. तुम्हाला पण जर वाटत असेल की मी तुमचं नाव माझ्या व्हिडिओमध्ये घ्यावं तर तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं जे नाव आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये पाठवायचं आहे, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमचं नाव घेऊन स्पेशल तुम्हाला थँक्यू म्हणेन. आणि खूप सारे मला कमेंट येतात की आमचं नाव नाही घेतलं, तर वाईट वाटून घेऊ नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमचं नाव नक्की घेईल. तर फ्रेंड्स ही होती आपली आजची व्हिडिओ आवडली व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आतासाठी एवढंच. आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. बाय बाय. लॉट्स ऑफ लव अँड टेक केअर. बाय.